नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये दान, त्याच्यानंतर दमः आणि त्याच्यानंतर दया ह्या तीन गोष्टींना महत्त्व देण्यात आलेलं आहे किंवा ते ॲट्रिब्यूट्स म्हणून त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आता दान हा चॅरिटी या अर्थाने घ्यायचा, त्याच्यानंतर दमः सेल्फ रिस्ट्रेंट या अर्थाने घ्यायचं आणि दया कंपॅशन या अर्थाने घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये दानाचा उल्लेख केलेला आहे तो गिविंग अँड शेअरिंग. कशासाठी? तर स्वतःच्या आचरण जे आहे म्हणजे आचार आणि विचार त्याच्या विकासासाठी, त्याच्यानंतर समाजातलं जे नैतिक आचरण आहे त्याच्या विकासासाठी, आणि याही पुढे जाऊन असं सांगितलं आहे की स्वतःमध्ये ॲब्सॉर्ब झालेला म्हणजे शोषून घेतलेला जो मी आहे म्हणजे ती ओळख बाजूला जाऊन एक्सपान्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक असा, ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक असा सेल्फ, कडून स्वतःकडे म्हणजे मीपासून स्वतःकडे जो सर्वसमावेशक आहे, यासाठी ह्या दान, ज्याचा सर्वसामान्य लोक चॅरिटी असा उल्लेख करतात, त्याच्याबद्दल नमूद केलेलं आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? इज द ॲक्ट ऑफ गिविंग अ ड्युटी ऑर अ चॅरिटी? म्हणजे देणं किंवा दान करणं हे कर्तव्य आहे का एक धर्म म्हणजे चॅरिटी, जे आपण म्हणतो सेवाभावी काम आहे? अशा पद्धतीने आज आपल्याला विचार करायचा आहे. तर सद्गुणी सद्वर्तनामध्ये दानाचा आपल्या समाजाने, आपल्या जी प्रथा परंपरा आहे, आपली जी सनातन संस्कृती आहे, त्याच्यामध्ये फार पुण्याचं काम समजलं गेलेलं आहे. दानाला विशेष महत्त्व आहे आणि ते कर्तव्य म्हणून पार पाडायचं का चॅरिटी म्हणून, दानधर्म म्हणून पार पाडायचं, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता मला ह्या ठिकाणी विंदांच्या एका कवितेच्या 4 ओळी आठवल्याशिवाय राहतच नाही की देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. म्हणजे दानाचं किंवा आपल्याकडं जे आहे आणि इतरांकडं जे नाही, किंवा आपल्याकडं जे आहे ते एका विशिष्ट ठिकाणी देऊन त्यांच्या माध्यमातून जिथं गरज आहे तिथपर्यंत ते पोचवण्याचं काम आपल्या छोट्या मदतीने होत असतं. तर घेणाऱ्यांनी सुद्धा किंवा ज्यांच्याकडं आहे त्यांनी सुद्धा सतत देत जावं, आपल्याकडं जे आहे ते वाटायचा प्रयत्न करावा किंवा गरजवंतांपर्यंत, वंचितांपर्यंत असं जे घेऊन जाणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपली मदत पोहोचवावी आणि ती चांगल्या कामासाठी, ती सत्कार्यासाठी वापरली जावी, असा दृष्टिकोन समाजात वाढीस लागावा, यासाठी अनेक संस्था, अनेक सेवाभावी संस्था, अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात. त्याच्यामध्ये मग फासे-पारधी समाजाचे लोक असतील, त्यांच्या लेकरांसाठी काम करणारे आश्रम आहेत, संस्था आहेत. त्याच्यानंतर ऊस तोडणी मजुरांसाठी, मजुरांच्या पाल्यांसाठी, लेकरांसाठी काम करणारे शिक्षक आहेत, सेवाभावी संस्था आहेत, साखरशाळा भरवल्या जातात. त्याच्यानंतर ज्या मुलांचे आईवडील नाहीत किंवा जे नैसर्गिक संकट आलं त्याच्यामध्ये अशी मुलं अनाथ झालीत, मुलं मुली, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत. त्याच्यामध्ये सेवाभावी सामाजिक संघटना आहेत, त्याच्यामध्ये जैन संघटना आहेत, विविध संस्थांनी उभ्या केलेल्या संघटना आहेत. म्हणजे आपण कुठल्या ज्ञाती समूहाबद्दल बोलत नाही, परंतु सेवाभावी सामाजिक कामासाठी अशा पुढे आलेल्या संघटना आहेत, ज्यांना त्यांच्या सेवाभावी संस्थांचं, ट्रस्टचं पाठबळ लाभलेलं आहे. आणि दानशूर लोकांनी अशा सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत केलेली आहे, सामानरूपी मदत केलेली आहे, जागारूपी मदत केलेली आहे. तर अशा माध्यमातून समाजात विधायक असं काम घडत आहे. त्याच्यामध्ये परित्यक्त्या महिलांसाठी काम असेल, विधवा महिलांसाठी काम असेल, वृद्धांसाठी काम असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम असेल,
वृद्धाश्रमांसाठी काम असेल, एकल महिला आहेत की ज्यांच्या समाजात कुठे स्थान नाही आहे त्यांच्यासाठी वसतिगृह उभारणं, त्यांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणं, मग नारी शक्ती मंच असेल किंवा महिलांसाठी उभा राहणाऱ्या संस्था असतील, गोरगरीब अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील, वृद्ध रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील आणि विविध इतर संस्था आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे. मग त्या जुनी पुस्तकं असतील, जुन्या हस्तलिखिता असतील, प्राच्यविद्या संशोधन शाळा असतील, त्याच्यानंतर संगीत या विषयावर काम करणारे शाळा किंवा संस्था असतील, आश्रम असतील, गुरुकुल संस्था असतील, मोडी हस्तलिखित कागदपत्रे जतन करणाऱ्या अभ्यासकांना ते उपलब्ध करून देणाऱ्या संस्था असतील, मोडी लिपी शिकवणाऱ्या संस्था असतील, त्याच्यानंतर रुग्णांच्या सेवेसाठी, मूकबधीर लोकांसाठी किंवा जे त्याच्यानंतर जे ऑटिझमचे रुग्ण आहेत स्वमग्न त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, अपंगांसाठी, दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या संस्था असतील, समाजाच्या इतर भागांमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजे कृषी क्षेत्र किंवा कृषी क्षेत्रात आत्महत्या केलेल्या घरासाठी म्हणजे त्यांच्या विधवा असतील, त्यांची मुलं बाळं असतील त्यांना मदत करणाऱ्या संस्था असतील, त्याच्यानंतर जोगिनी, मुरळी म्हणून सोडून दिलेले जे समाजातले घटक आहेत किंवा समाजाच्या बहिष्कृत वर्गातले काही घटक की ज्यांना आता कुठलाही आसरा नाही किंवा ज्यांनी जे जतन केलेलं आहे पूर्वीचं जे काम होतं त्या कामाला आता समाजात स्थान नाही अशा लोकांच्या उत्थापनासाठी काम करणाऱ्या संस्था असतील. अशा संस्थांना आर्थिक पाठबळाची, सेवाभावी वृत्तीची, तुम्ही द्याल त्या सामानाची किंवा पूर येतो किंवा काही दुर्घटना घडते किंवा काही वेळेस निधीची कमतरता निर्माण होते, शिधा उपलब्ध नसतो, अशा वेळेस त्यांना हा शिधा म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी बाजरी असतील, डाळी असेल, साखर असेल, चहापत्ती असेल, साबण असेल, टूथपेस्ट असेल, टूथब्रश असतील, स्वच्छतेचं इतर काही सामान असेल म्हणजे स्वच्छतागृहांसाठी, स्नानगृहांसाठी, ते शोषखड्ड्याचं काही काम असेल, त्यांचा जिथं निवारा आहे तिथे काही पत्रा बसून देणं काम असेल किंवा भिंत बांधायचं काही काम असेल, तारेचं काम, कुंपण असेल, चादर असेल, सतरंजी असेल, कपडे असतील, त्याच्यानंतर इतर काही गॅस सिलेंडर असेल, सरपण असेल, स्टोव असेल, हे सगळं पुरवठा करणाऱ्या लोकांची आणि त्यांच्या आर्थिक मदतीची गरज असते. तर अशी गरज किंवा असं दानधर्म हे चॅरिटी म्हणून पाहायचं का आपलं कर्तव्य म्हणून पाहायचं असा प्रश्न आज आपल्यापुढे उपस्थित झालेला आहे. तर आपल्या पूर्वजांनी याला मागेच उत्तर देऊन ठेवलेलं आहे की उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही कळता कामा नये. अशा पद्धतीचं काम आपल्याला समाजात करून त्याची कुठलीही पोचपावती न घेता, कुठलंही नाव नमूद न करता आपल्याला गुपचूप निघून यायचं आले. ते दान नाही आहे, ते समाजसेवा पण नाही आहे, तर ते कर्तव्य आहे. समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. समाजाला मला मिळालेल्या भाजी भाकरीतून, मला मिळालेल्या उत्पन्नातून 2 पैसे बाजूला काढून ठेवणे आणि ते वेळच्या वेळी गरजवंतांपर्यंत किंवा गरजवंतांपर्यंत पोचवणाऱ्या संस्थांपर्यंत ते जाऊन पोहोच करणे हे एक प्रकारचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. समाजकार्य आणि समाजसेवा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोकांना समाजसेवा हेच सामाजिक कार्य आणि हेच दानधर्म असं वाटतं. दोन्हीमध्ये गल्लत होता कामा नये. आपल्यातली अर्धी भाकरी ही भुकेल्यापर्यंत पोचायला हवी किंवा ज्याला भुकेच्या वेळी अन्नाची गरज आहे त्याच्यापर्यंत ती पोचायला हवी. यासाठी सतत हा जो अन्नदानाचा यज्ञ 24 तास 365 दिवस चालू असतो तो ह्या सेवाभावी वृत्तीला, सेवाभावी कर्तव्यालाच त्याचं प्रकटन करत असतो. त्यामुळे आपण ह्या समाजात जगत असताना आपण सुद्धा समाजाचे देणे लागतो. या भावनेने आपल्याला जिथं दान करता येईल किंवा जिथं देण्याचं पुण्यकर्म करता येईल तिथं आपण हे कर्तव्य करून बाजूला व्हायला हवं. कर्तव्यापासून विन्मुख होता कामा नये.
आपण अनेक ठिकाणी देवदर्शनाला जातो, विविध ठिकाणी जाऊन आपलं जे दैवत आहे त्याला बसतो, नमस्कार करतो, देणगी देतो, पावती घेतो आणि निघून येतो, किंवा दानपात्रात दान करून निघून येतो, गुप्तदान ज्याला म्हणतात. मग ते साईंच्या चरणी असेल किंवा गोविंदाच्या चरणी, तिरुपती बालाजीच्या चरणी असेल, या सगळ्यांचा उद्देश हाच आहे की देवाच्या द्वारावर जमा होणारं हे जे कर्तव्यातलं जे काही सत्पात्री असं तुमचा हिस्सा आहे, तो हिस्सा तिथं गोळा होऊन देवांच्या चरणावर रुजू होऊन समाजाच्या कामी यावा. त्याच्यावरतून रुग्णालये उभे राहावेत, शाळा उभ्या राहाव्यात, गोरगरिबांवर चांगले उपचार व्हावेत, गोरगरिबांना 2 वेळ पोटभर अन्न मिळावं आणि विविध सामाजिक संस्थांच्या कामी तो यावा. कुठे मग बंधारा बांधायचा आहे, कुठे पाण्यासाठी विहीर खोदायची आहे, लोकांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून, कुठं पथदिव्यांची सोय करायची आहे, अंधारलेल्या ठिकाणी एखादा दिवा लागावा, किंवा गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमासाठी काम करायचं आहे, अनाथ आश्रमांसाठी काम करायचं आहे, तिथे हा निधी कामास यावा. असं ह्या दान, दमह आणि हे जे 3 मी गुण सांगितले त्याच्यामध्ये आपण त्या 3 गुणांचा बृहदारण्य उपनिषदामधल्या या 3 गुणांचा उल्लेख केला की त्याच्यामध्ये दया आहे, कंपॅशन, त्याच्यामध्ये दमह सेल्फ रिस्ट्रेन, आणि दान म्हणजे देणं, टू गिव्ह. हे 3 गुण आपल्या सदवर्तनासाठी, चांगल्या आचरणासाठी आणि सन्मार्गासाठी, सदवृत्तीसाठी, आणि तो पापगुरू आहे, सज्जन आहे, सन्मार्गी आहे, अशा ह्या ओळखीसाठी गरजेचे आहेत असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. त्यामुळे इज द ॲक्ट ऑफ गिविंग अ ड्युटी ऑर चॅरिटी, ह्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या उत्तरापर्यंत मी तुम्हाला आणून आता थांबतो आहे. आता आपण स्वतःच विचार करायचा की आपण देण्या इतपत उत्साही, देण्या इतपत चांगले आणि देण्या इतपत समर्थ नसलो तरी स्वभावाने आणि वृत्तीने तयार झालो आहोत का. आणि आपलं हे उत्तर आपल्यालाच जर आपलं हो आणि नाही मिळालं तर आपल्याला कमनशिबी समजावं. कारण देऊन विसरून जाण्यात आपण एक प्रकारे आपल्याला स्वतःला संरक्षित करत असतो. आणि आज नको उद्या आपण कशाला द्यायचं, ह्या भावनेपासून आपण लवकरात लवकर मुक्ती मिळवली पाहिजे. आणि जेवढं शक्य आहे, जेवढं करता येईल, जेवढी आपली इच्छा होईल, जेवढं आपल्याला प्राप्त होते त्याच्यातलं आपल्या गरजेपुरतं गरज भागून उरलेलं कुणाच्या उपयोगासाठी आलं तर ते सोन्याहून चांगलं आहे, सोन्याहून पिवळं आहे, त्याला सुगंध आहे चांगल्या कामाचा, तो आपण समजून घ्यायला हवा. आणि कर्तव्य म्हणून आपण विन्मुख होता कामा नये, कर्तव्याच्या पालनासाठी सदैव दक्ष राहायला हवं असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. तर ड्युटी आणि चॅरिटी या दोघांतलं अंतर समजून घेऊन तात्काळ कृती करायला सुरुवात करा असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर तुमची रजा घेतो. तुम्हाला ह्या व्हिडिओतून काही लाभलं असेल, काही समजलं असेल किंवा काही प्रेरणा मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच एक पाऊल पुढे टाका. आणि चांगल्या कामाला मुहूर्त पाहायची गरज नसते. देत राहा आणि सोडत राहा. तुम्हाला जे देता येईल ते समाजाच्या प्रती देण्याचा प्रयत्न करा. मग ते रक्त असेल, गोरगरिबांसाठी त्यांच्या सेवेसाठी वेळ असेल, तुमच्याकडे काही साहित्य असेल जे देता येईल ते द्या. तुमच्याकडे काही कौशल्य असेल तर ते जिथं गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत पोचवा. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम करता येत असेल, आश्रमात जाऊन इलेक्ट्रिशियनची कामं करा आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघून या. किंवा हे सगळं काही करता येत नसेल तर तुम्हाला काही सामान देता येत असेल, शिधा असेल म्हणजे खाण्यायोग्य वस्तू किंवा कोरडा शिधा, गहू तांदूळ ते द्या, कपडे द्या, चादरी सतरंजी द्या. आणि काहीच देता येत नसेल तर निधी द्या. 1 रुपया, 2 रुपये, 11 रुपये काय देता येईल ते द्या. आणि ह्या चांगल्या मार्गात आपला खारीचा वाटा उचलून गुपचूप बाजूला व्हा. ह्या नोटवर थांबतो. तुम्हाला काय वाटतं, मला तुमच्या प्रतिक्रियांची वाट मी पाहतोय, त्या मला जरूर कळवा. आणि ह्या वाटेवर समविचारी लोकांना गोळा करत राहा.
त्यांना जोडत राहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या वाटेवर सखा व्हा, सोबती व्हा, मैत्र व्हा, असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.